कारण महाराज तुम्ही एका देवाचं नाव सांगितलं खंत वाटतो मनामध्ये. देवाची आधी शोधायची असेल तर मुकुटवाली पुंडलिक 33 कोटी देवनायक 33 कोटी ज्यांची यादी आलेली आहे पैकी तुम्हाला सांगतायत माझ्या पांडुरंगा शरणागती करत जा. कारण याचं उत्तर असं आहे माझ्या भगवंताने प्रतिज्ञा केलेली आहे सोमस्वयाने शरण दयाचे निवारी मी जन्म मरण शरणांगता शरण विजय को मग तुझा ऐसा नाही कोणी आणि जो या काळी भयातून जन्म आपला आणि मरण हे दुःख आहे. या दुःखातून मुक्त करण्याचं कार्य माझ्या भगवंताकडे आहे. मग तुकोबार म्हणतात त्या देवावर शरण जा. शरण गेली ते काय होते फळ कामने कुळ उतरले आपण तरेल नव्हे ते नवल उतरेल कुळ सर्वांचे तो मनवोनी शरण जावे. कारण आहे माझ्या भगवंता शरणागती केली तर आपला उद्धार होईल यात काय लावला आहे. दोन्ही कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. मनवोने शरण जावे सर्व भावे देवासे तोसरे चरण संताचे म्हणजे सेवेचे अधिकारी कोण असतात का म्हणे संत सेवा हीच देवा उत्तम संत पूर्ण देव तू सेवा तू देव मस्तक आहे पायावरी या वारते संताच्या ते ज्ञान पैगा बरवे जरी म्हणया ते आणावे ते संताया बजावे सर्वस्वे. काही न वाचेन मनानं तनानं धन संतांची पूजा करणार. भलं मला देवाची पूजा केली जे मरणाच्या वेळेत मुक्त होता आलं सब संत सेवा केली तर आमचा लाभ काय आणि विशेष लाभ संत संगे काय होतंय. अरे संतांची पूजा केली तर जन्म मरण जाया संत संगे संत सेवा केली तर जेवढी देवाच्या सेवेमध्ये ताकद आहे तेवढी संत सेवेमध्ये ताकद आहे. जन्म मरण जाय संत संगे माय बापे पिंड पाळेला माया माय बापे पिंड पाळेला माया जन्म मरण जाय संत संगे. आणि जन्मनाने मरण सब संतांच्या सेवेमध्ये दूर होतंय. मग तुकोबार म्हणतात दोसरे चरण संताची. मग असे संत कोण आहे जगतामध्ये संत म्हणावा कोणाला मी सांगे तेच संत तेच संत ज्यांचा हेत विठ्ठले. असे कोण संत ज्ञानदेव वैष्णव मोठा विठ्ठल नामे बेटा स्नान दान गडे श्रेष्ठा वैकुंठवाटा संत गेले दुसरे किरण संताचे. ओम नमो
करो पावन झालो चराचरे नमो ज्ञान राजा निवृत्ती सदा गुरुवर्या देवाची पूजा करून संतांची पूजा करून कीर्तन पिशवीला आरंभ करू विठ्ठल चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखित आहे हे सोंग सारले या रूपे आनंदे पुढे हे बहुत करणे आहे तुका मने धर्म संस्थापने केला नारायणे अवतार मासी वाणी तुझे वर्णी गुणाम ऐश्वर्य प्रेम काही कळा विठ्ठल कीर्तन पेशवे करता तो निवडला अवघ आहे संत शिरोमणी जे दोन आहे महाराष्ट्र गोष्टी संत कुमार यांचा आणि श्रेष्ठ अवघ निवडला आहे आरंभला अल्पसापरी हा आज सकाळच्या प्रहरी आपल्याकडे कीर्तन पेशवा आले यांची ज्ञात आहे म्हणजे लातूर फार मोठं पुण्यनगरी आहे मला आणि या लातुरामध्ये विद्यानगर हे त्यांची असणारी राहण्याची स्थळ आहे ना तर अशा या पुण्यभूमीमध्ये आज कीर्तन रूपी सेवा आहे आणि सेवेचे आयोजन श्री सांदीपान टेकनगाव शिरसाट ज्ञानोबा सांदीपानवर शिरसाट आणि नागनाथ सांदीपानवर शिरसाट या सर्व परिवाराने आज या सेवेला असणाऱ्या सर्वांना आवाहन केलं आपलं आमंत्रित केलं आहे आणि 7 दिवस नाम यज्ञ सोहळा भागवत कथा आणि हा असणारा सोहळा संपूर्ण होत आहे आणि त्याचा समारोप काल्याच्या कीर्तनाने विठ्ठला कुठलंही कार्य संपत असेल तर याला शास्त्राचा आधार फार मोठा सांगितला 5 दिवसाचा सप्ताह असू द्या एका दिवसाचा जरी विनोबा केला तर काल्याचं कीर्तन 7 दिवस 9 दिवस 11 असू द्या मस्त आमच्या या परिवारामध्ये 6 दिवस आई काजी तुम्ही भक्त भागवत कराल तेही सत्य करा का म्हणे भागवत केले श्रोत सकळा या सर्वांना असणार मला श्रोतमध्ये सांभाळलं आणि सगळ्यांना सांगितलं आज 7 दिवस हा सोहळा संपन्न झाला आणि आज काल्याच्या कीर्तनाने समारोप काला म्हणजे काय सांगेल तुम्हाला ना शब्द काला आणि काला कुठे होतो महाराज काला कुठे होत नाही का बरं होत नाही उत्तर असं आहे उतरून या पुढे येऊ काला खाऊ दही भात का बरं तुकारा कुठे होतो तुम्ही आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण असे कारण वैकुंठामध्ये काला होत नाही का होत नाही का वैकुंठ तो आयशे नाही ओळख आहे कार्याचे मग महाराज वैकुंठावरून स्वर्ग जवळ आहे तुम्हाला स्वर्गामध्ये जायला पाहिजे होतं अरे स्वर्गी तो आयशे नाही ओळख आहे कार्याचे
ना आपल्याला. पण ज्यावेळेस साधकाने प्रश्न केला भगवंताला, देवा आम्हाला वैकुंठाकडे जाण्याची गरज नाही, स्वर्गाकडे जाण्याची गरज नाही, आम्हाला मृत्यू लोकांमध्ये जन्म द्या. देवाने सांगितलं, अरे या जगाचं नाव मृत्यू लोक आहे, ज्या जगामध्ये येणारे लोक मरत असतात त्या जगामध्ये जाण्याचं कारण काय? त्याचं कारण आहे, हे कारण आहे, काला इथे होत नाही, काला मृत्यू लोकांमध्ये होतो, स्वर्गात नाही, वैकुंठात नाही. अरे काय नाशी तो आयुष्य नाही, पाताळी तो आयुष्य नाही, कोळ काय काल्याचे. म्हणून आज करते ब्रह्मादिक ते कोणी वाळवंटीचे धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचे कैसे. मग काला कोण करतंय? काला संत करत असतात, त्यांच्या संगतीमध्ये पुरात काला आणि काला इथेच का होते? असं कारण आहे, संतांची मानली आली वर कुठेच नाही. या मृत्यू लोकांमध्ये संतांची गर्दी माझ्या ज्ञानोबारांनी जमा केली आहे, मिळविली मानली वैष्णवांची. म्हणून काला करते संत जन, काला करती संत जन, सगळे त्यांच्या नारायण वाटे आपल्या पाहते, भाग्याचा तो पावे येते. आज एवढी मंडळी जमलेली आहे ना, सांगेल तुम्हाला त्यांचं भाग्य खूप मोठं सांगितलंय, भाग्याचा तो पावे येथे. मग काला म्हणजे काय नंतर सांगेल काला, पण आज प्रसाद घ्यायचा आम्हाला, कोणता? लाही मिश्रित दही. मग हा प्रसाद घेतल्यामुळे काय होत आहे? याचं उत्तर आहे, लाही शेष लागे हाते, दोष देखून या पडते, म्हणून काला. मग मला लाही आणि दही आमच्या घरी भरपूर आहे, आम्ही काय करू जाऊ आणि ते आम्ही बाजारातून घेऊन येऊ, आम्ही सेवन करू नाही चालणार. याच राहीचं महत्व आहे, याच दह्याचं महत्व आहे की ते चरित्र ते उच्चारावे केले देवे, त्याचं चरित्र अष्टार उच्चार झाल्यावर त्या काल्यामध्ये पावर आहे, पाप नाहीस होत, म्हणून काला. चला निळोबाला सांगतात, निळा मुलेक्षराचा पुंग लागे त्या पावे ब्रह्मानंद. ज्याला हा दही मिश्रित राहायचा प्रसाद मिळेल तर त्याला मोठा असणारा आनंद आणि प्राप्त होऊ शकतो, असं या काल्याचं वर्णन आहे. म्हणून काला करते संगजन. आणि या काल्यासाठी आवाज निवडलेला आहे आपण, एकदशे चरित्र गेले नारायण रांगता बोधने राखीत आहे. आता प्रसंग आरामाला सांगेल, देवाला अवतार आणावं लागत आहे, जीवाला यावंच लागतंय संतांच्या मनावर. 3 मुद्दे सांगणार तुम्हाला असं. कारण देवाला अवतार धरण्याचं कारण काय असेल? त्याचं कारण आहे, धर्मा लागला आणि आली देवाला अवतार, भक्ताला संसार, तोहीचा विचार एकपणे येता येता हे धर्मश. धर्मा लागला आणि आली की देवाला अवतार आणावं लागतंय, तेव्हा आपण गुण येत नाही. जीवाला आल्या देहाच्या गावा जन्म मृत्यूच्या सोहळ्या, नान म्हणे धंदया या परे. दादा जीवाला यावंच लागतं, त्याच्या मनावर नाही म्हणता येत नाही. मरण येते पेरणे, जन्म उगवणे. मरण म्हणजे पेरणं आहे, जन्म उगवतोय. म्हणून आम्हाला असं सांगायचंय की या जीवाला यावं लागत आहे, आपल्या मनावर नाही. आणि संताला मात्र येणं मी जन्म याच साठी देवा
गेली जन्मांतरे आणि हेची करावया करे म्हणून जन्मासारखं आपल्या मनावर नाही संतांच्या मनावर आहे. आता देवाला अवतार आणायचं याचं कारण काय? आता पहिल्या चरण येण्यासाठी आपलं कारण शोधायचंय. काय याचे देवाला कारण काय होतं त्याचं एक कारण आहे. या प्रत्येकावर तराया जना जन जीवा उतराया अवतार तुम्हाला या कारण काय कारण आहे. पण आपण आणायच्या मध्ये देवाला बस संपलं. माझ्या भगवंताने असणार महाराज आपण कधीच यायचं नाही ठरवलं आहे. म्हणून एक पुरावा आहे होता धर्मरक्षा वया अवतार घेशी आपल्या पाळशी फक्त जरा भक्तांचा सांभाळ करण्यासाठी सर्वांचा सांभाळ करण्यासाठी देवाला अवतार आणावं लागतंय. आणण्याचं कारण काय आहे का? त्या पृथ्वी तलावर राजा कौशल चालत होतं. त्या राज्यामध्ये असं भजन कधी येत नव्हते, असा यज्ञ येत नव्हते, असं भागवत बोल येत नव्हते. मग काय करायचं? शिपाईला सांगायचं जा ते धोकावला बघून टाका. शिपाईने काय काम करावं? सेवके करावे सांगितले काम, सेवकाने काम करावं. मला कुठेच राज्यामध्ये देवाचं भजन नाही आहे. कुठं असणारं टाळ वाजत नव्हता, कुठं दंग ध्वनी निघत नव्हता. आणि राज्यामध्ये धुंद असणारा दरबार सुरू झाला. आणि एके दिवशी माझ्या प्रतिमातेने विचार केला, तेव्हा माझे कुणबी राजे शेत कास्त करतात, पीक पिकवतात आणि ते धान्य खाऊन जर ते अन्न सेवन करून जर देवाचं भजन होत नसेल तर मी सुद्धा त्याला सहभागी आहे. कोण म्हणते? प्रतिमाता. कोणाला? या भजनापासून जे दूर रावले असतील या सगळ्यांचा मी त्याला अनुमोदन देत आहे. मग हे पाप माझ्यासुद्धा माझ्यावर होतंय ना. मग प्रतिमातेने विचार केला आपण काय करावं लागेल. काय ब्राह्मण मंडळी महाराज आपलं गाव सोडलं, काय अशा लोकांनी देवाचं चिंतन विधी करण्याचं काम बंद केलं. राहिलेले यज्ञ मोडले कीर्तन झाले ब्राह्मण दैत्या भेदे. दैत्याच्या भीतीपोटी महाराज हे ब्राह्मण मंडळी असं आणि स्थलांतर होऊ लागले. हे देवाला कळालं. पण देवाने विचार केला बघू मला काय करायचं. कुणी घराने घेऊन आलं तर जावं लागेल ना. त्यानं जाण्याचं कारण काय? मग प्रतिमातेनं विचार केला आपण या राज्यामध्ये थांबण्यासारखं नाही आहे. मग कशाला भिवू नका सांगू जातो आज बरं का. ऐका, कशाला भिवू नका पण पापाला ब्याहा. आणि दुसरा पुरावा सांगायचा संसार सुखी करायचा असेल तर बापाला ब्याहा विठ्ठल. पुण्यात स्वर्गात जायचे. ज्यानं पाप करायचं असेल तर तुकोबारा म्हणतात अधोगतीला जावे. मग तुकोबाऱ्यांचा पुरावा आहे पापाला भिलं पाहिजे. मग प्रतिमातेने विचार केला चला ज्या जगाचा असणारा मला मालक आहे, ज्या जगाचा असणारा ब्रह्मांड रचक आहे त्याच्याकडे आपण जायला पाहिजे. आणि प्रतिमाता कोणत्या रूपाने गेली? वस्त्ररूपी प्रथवी ब्रह्मयापाशी जायो नेत्रिवाय तो सांगत असे. भगवान स्थानापन्न झाले होते, देव लोकांची गर्दी होती आणि एवढ्यामध्ये प्रतिमातेनं त्या अक्षरी आगून झालं. गेल्या गेल्या देवाने चेहऱ्याकडे पाहिलं. आपण तर बोलवलं नाही, आपण आमंत्रित केलं नाही. प्रतिमाते येण्याचं कारण काय? विचारलं येण्याचं कारण काय? तेव्हा सांगू का आजपर्यंत मी सहन केलं पण आता मात्र मला सहन होत नाही. काय झालं? बुडविला धर्म अधर्म झाला पार. ऐका, बुडविला धर्म अधर्म झाला पार. सोसवेना भार मज आता मारिवाने तुझे वर्णे पुन्हा. सहन केला पण पापाचं पण आता
आता मला सहन होत नाही. त्याचं कारण काय ऐका. अरे पृथ्वीवर किती मोठे पर्वत आहेत, पृथ्वीवर मोठे किती पाणी आहे, किती वृक्ष आहेत. अरे एवढं सहन माझी पृथ्वी माता करते आहे, पण पापाला मात्र सहन होऊ शकत नाही. मग सांगितलं देवा आता मात्र सांगू तुम्हाला, आजचे बाद माझ्याकडे असं कुठलीच ऐकत नाही. धर्माचं असणाऱ्या ठिकाणी काय झालंय, गुरुन धर्म गेला सोसवेना भार मजाता. मग काय झालं, पापीच्या भक्त दैत्य ते मातले धरणीशी झाले मुझे त्याचे. बापाचं ओझ झालं मात्र काही सांगत. माझी प्रत्येक माताच्या काळामध्ये भगवंताकडे गेल्या होत्या आणि ओझ झालंय. मग काय म्हणायचं तुला, देव विचारताय माझ्या प्रत्येक मातेला. प्रत्येक माता सांगताय देवा त्याचा बंदोबस्त करा, नाही तर मला आठवल्या द्या. तू काय करशील तेव्हा खरं सांगू, एका क्षणामध्ये घडी मोडी करून टाकली बसत. देवाने पुनश्च विचार केला, सांगितलं न जाणू मला पुन्हा प्रमाणात जाऊ लागेल. मग देवा काय करायचंय, जा येतो. आभा दिलं. काही दिवसाने या सर्वांचा सांभाळ करण्यासाठी देव जन्माला येईल. पण पळणारे लोक होते, पळणाऱ्या लोकांना आकाशवाणी केली माझ्या भगवंताने. आकाशाची वाणी सांगे सकाळशी, देऊन टाकलं. ए पळू नका, तुम्ही जागेवर थांबा, कारण काही दिवसाला देव जन्म येणार आहे. आकाशाची वाणी सांगे सकळाशी, तळमळ मानसी करू नका, देवकीच्या गर्भा येईल भगवान. लक्ष्मी ब्राह्मण गाई भक्त, गाईचा सांभाळ करेल, भक्त रक्षण होईल आणि तू पुढे जाऊ नका. ठीक आहे. लोक म्हणले काय खरं आहे बाबा, काय खोट आहे की आपला जीव वाचवावा. हा असताना दोघांचा संवाद झाला आणि माझ्या प्रतिमातेने भगवंताला वचनामध्ये बांधून घेतलं आणि प्रतिमाता परत निघाल्या. पण काही दिवसांनी भगवंताने ठरवलं होतं आपल्या सगळ्या बोलवं लागेल आणि बोलवून आपल्या सगळ्याला त्या ठिकाणी जावं लागल. पण इकडे काय झालं ऐका. देवकी नावाची बहीण आणि वसुदेवाला दिलेली होती महाराज. लग्न सोहळा संपूर्ण झाला होता. देवाने विचार केला ह्याच्यासाठी जायचे आपल्याला, पण ह्याला स्वप्नामध्ये झोपेमध्ये ठेवायचं नाही, ह्याला असं सांगायला पाहिजे. ऐका, सगळा सोहळा संपन्न झाला. आता मथुरेतून गोकुळाला पाठवायचं होतं. एवढ्यामध्ये मला आकाशवाणी झाली. काय सांगितलं आकाशवाणीमध्ये ऐका, लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले ऐका. एवढं शिल्लक राहिलं होतं. बरं धबका एवढा खर्च केला मोठा, आता आमच्या बहीण बाईला चांगलं सांभाळा आणि गावाकडे जा. एवढ्यामध्ये आकाशवाणी झाली. हे राजा, अरे यांच्या पुढे 8 जन्मणार आहे, ते तुला मारणार आहे. मला आवाज कान पडल्याबरोबर 8वा जो पुत्रवधी नसे ऐकून मानसे क्रोधावला. राग आला राजाला, लागली शस्त्र अंधाराकडे गेला. मला तारणार तलवार आणली आणि रथावर आरूढ झाला. नुसता आरूढ नाही झाला, वार करण्यासाठी हात उचलल्याबरोबर हात तो धरला वसुदेवे घेऊन या खड्ग माराया धावला. हात तो धरला वसुदेवे हात पकडला माझा आणि हात धरल्यावर बहीण मागवून पाहिल्याबरोबर दादाच्या हातामध्ये धारदार तलवार दिसली आणि त्या तलवारकडे पाहिल्याबरोबर पायाची आग मस्तकाला गेली आमच्या देवकी मातेच्या. दादा ऐका, आजपर्यंत तुम्ही स्थळ शोधत होता, आजपर्यंत प्रयत्न करत होता आणि लग्न झाल्याबरोबर माझ्यावर तुम्ही वार करत असाल तर मी काय अन्याय केला. मी पदर पसरते, हात जोडते, दादा मला मारू नका, कारण हे जन्म बार नाहीये. ऐका, पुनर्मित्र पुनर्मधी एक सर्व पुनर्लभ्य नाहम शरणम पुन्हा पुन्हा. ही जन्म बार आहे का? कळत कबीरा सुंदर साधू, बार नाही आणा दादा, मला मारू नका.
ताई तुला दोष नाही, पण आई काय आहे ते तुझ्या पोटी 8वं जन्मणार आहे आणि ते मला मारणार आहे. दादा ऐका, 8वं जन्मणार आहे ना, तर मी काय करीन, गोकुळा जाईल आणि झालेला मुलगा तुम्हाला देईल. नवीन पुत्र संते माझे माने. ऐका, मी मला खोटं बोलणार नाही. झालं मुलगा तुम्हाला देऊ टाकेल. राजाला ही गोष्ट पटलेली नाही. सांगितलं कोणती अशी आई आहे, कोणती अशी माता आहे की आपलं बाळ मारण्यासाठी पुढं करील. अजिबात बघायला मिळालं नाही. त्यावेळेस राजाने सांगितलं नाही चालणार ताई, आज मात्र मी वार केल्याशिवाय राहणार नाही. माझं ऐका, मला मारू नका. हा सुंदर कथा ऐकायला मिळेल मला. ऐका, त्यावेळेस सांगितलं काय करावं पुढं. ऐका मी सांगते. ठेवा बंदीखाने धुता सांगे, तुमच्या दृष्टीसमोर तुमच्या कारागृहामध्ये, तुमच्या जेलमध्ये, तुमच्या तुरुंगामध्ये मला टाका, पण मला मारू नका. राजालाही असताना मला सल्ला आवडला आणि दूताला सांगून टाकलं त्या यांना बरोबर आणि बंदिस्त करून टाका. दोघांना बंदिस्त केलं. माझा पायामध्ये बेड्या घातल्या, कवाड बंद केलं. आक्षेपाल ठेवली विठाला त्यावेळेस दोघांनी असणार महाराज आणि हे बंद करून टाकलं आणि शिपायाला सांगून टाकलं दादा मुलगा होईल, मुलगी होईल, झालं की मला सांगत जा. सेवकाने पैसे घेतले होते. राजाला उत्तर देऊ लागलं चिंता करू नका, आम्ही जागे राहणार आहेत आणि कधीही तुम्हाला असं विसरणार नाहीत. मुलगा असेल मुलगी सांगणार. ठरलं महाराज. पण काही दिवसाचे काय झालं, पहिलं बाळ जन्माला आलं. जन्मल्याबरोबर या सेवकाने राजाला निरोप सांगितला. तातडीने जाती कंसा सेवक सांगती, उपजला वैरी तूरे त्यासी तोरे मारी. राजा बाळ जन्मलंय, जा मारायचं का ठेवायचं तुम्ही ठरवा. राजाला माहित होतं मला 8 मारणार आहे, एवढी घाई नाही. आज जर पहिलं मारलं तर आकाशवाणी खोटं ठरेल. नीती आहे, धर्म आहे, हे खोटं ठरेल, नाही चालणार. पहिलं मला मारलं नाही, मनामध्ये शंका निर्माण झाली आणि तो राजा असताना मला निशाणेकडे आल्याबरोबर बाळ जन्मलेलं होतं. बाळाला हातावर घेतलं आणि बाळाकडे पाहू लागला. पण मारण्याचाच मला धाडस होऊन गेलं का, मला 8 मारणार आहे ना. याला जर मारलं तर काय होईल, मला हत्येचं पाप मला लागल. तो सुद्धा पापाला भीत होता, पण नागला करत होता, नागला नाही. शेवटला विचार केला मारावं का नाही, मनामध्ये संशय आहे. पण इकडे काय माझ्या भगवंतानी केलं, सगळ्या देव लोकांना बोलवलं. चला म्हणले मी आभार दिलंय. प्रत्येक मातेने सांगितल्याप्रमाणे आज आपल्या अवतार धारण करायचे आहे. सगळ्यांना बोलू लागले. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर, शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर, चला अवतार घेऊ आता. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर. भगवान म्हणत होते आता चला आपले अवतार धारण करायचे आहे. गर्दी झाली आहे. सांगत होते कुणी कुणी व्हा, कुणी कुणी व्हा. एवढ्यामध्ये देवाचं लक्ष त्या बंदीशाळेकडे गेलं आणि बंदीशाळेकडे लक्ष गेल्याबरोबर ते बोलले नाही, गप्प बसले. बोलायची वाणी खुंटली. का म्हणे वाचा राहिले खुंटीत, बोलता नाही आलं. कारण ह्यानं जर बाळ नाही पहिलं मारलं, ह्याचं पुण्य शिल्लक आहे आणि जोपर्यंत पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत त्याला मारता येत नाही. आता बरेच दादा लोक म्हणतात का देव देव करीत नाही, वाढला जात नाही, भजन करीत नाही, पण सोन्याचा दूर निघाला. आणि निघून जाता सोन्याचा दूर आहे का. आता काय होतं, सोन्याचा दूर कधी निघत आहे, जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत सोन्याचा दूर निघल. आणि ज्याशी पुण्य संपलं सोनं घेऊन बाजारात फिरलं तर त्याचं सोनं कोणी घेणार नाही. देव नाही ज्याच्या चित्ती, पिकण्या पिके त्याची शेती, सोने धरले होय माती, बेवात श्री पाणी. ऐका, अरे दादा पुण्य असलं तर काही चालत नाही, पुण्य संपवायचंय. मग काय केलं, देव स्थिर झाले. एवढ्यामध्ये दादा टाकून झालं.
नारदाला पाहिल्याबरोबर हाक मारली, ओ नारदजी या. नारदजी गेल्याबरोबर नारदाला विचारलं, कस काय कडे म्हणले आज या ठिकाणी एवढी मंडळी देव लोक जमायचं कारण काय काय सांगा म्हणले. जायचं होतं कंसासाठी, पण कंसाकडे पुणे शिल्लक आहे, त्याचं पाप झालं त्याला मारता येत नाही. मग आता काय कर, तू जा आणि त्याला मारायला सांग. जेव्हा चालेल असं तुम्ही सांगितलं, हो आले देवाजीच्या मना, ते कोणाचे चालेना. निघाले तुम्हाला, निघाल्याबरोबर मोठ्या माणसाने आमंत्रित असेल तर जावं, नाही आमंत्रण नसेल तर जाऊ नये बरं का. तोच असणार महाराज राजाच्या त्या बंदिशाळेच्या परिवारामध्ये. आणि काय करू लागले, मोठ्या आवाजामध्ये भजन करू लागले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे आवाज कानावर पडल्याबरोबर नारदीला हाक मारली आणि नारद गेल्याबरोबर राजाला विचारलं, राजे काय चाललंय, बाळ हातावर दिसतंय, त्याचं कारण काय. तेव्हा सांगू, मला 8 मारणार आहे, पहिले जन्माला मारू करू सांगा. बघा बा तुमच्या तुम्ही म्हणजे काय करायचं न जाणू, तुमचे तुम्ही बघा, तुम्ही ह्याच्यामध्ये वेळ होऊ लागला. तेव्हा सांगितलं हो का, तेव्हा सूत्र सांगतो म्हणले, 1 2 3 4 5 6 7 8 8 होईल. एक मोदत गेलं तर शेवट 8 होईल. 8 7 6 5 4 3 2 पहिले 1 होईल. कसं करू, अरे फिरवलं आणि पहिलं बाळ मारून टाकलं. पुण्य सारावया भेटे देवरशी वदी बाळकाशी ठेवून पहिल्या बाळाचा अंत केला. माझ्या देवकी मातेनं काय केलं सांगतो दादा ऐका. दोन्ही डोळे बंद केले, लेकराचा अंत पाहू नाही वाटला. त्याला लेकराची असणारी आई आहे, कोणतं बाळ मारलं वाटे सांगा बरं. पण असे किती लेकर मारले, 1 2 3 4 5 6 पोताचे प्रसूत निहोड्या देत साई मारीत दुराचारी. दुराग्नी होता, 6 बाळांचा अंत केला दादा ऐका. शेवटला शेवटाला सांगितलं म्हणजे आता 7वं आणि 8वं 7वं आणि 8वं 7वा गर्भधारण झाल्याबरोबर काय असणार देवाला सर्व देवाने हा गर्भ काही काढला. आता रोहिणीची असणार उघडा 7वा जो गर्भ योगमाया हेत आश्चर्य करीत म्हणा माझे रोहिणी उदरी घातला नकळे कोणा देवाभी. एक देवाला माहीत, एक रोहिणीला माहीत आणि एक माझ्या देवकीला माहीत. बस संपलं. दादांचा दौरा आला बंदीशाळेकडं. दादाने विचारलं, बाई गर्भ दिसत नाही, काय झालं. दादा सांगू का, तुमच्या भीतीपोटी जागी देऊन गेला. आता आठवड्याची आठवण. शिपायला सांगितलं 100 रुपये मानस द्यायचा. आता 200 घ्या, पण काय करा आता जागा रे बहिणू जागा. आता जागा रे बहिणू जागा. जागा राहा. कधी बाळ जन्मालेलं सांगताना ते मला मारणार आहे. शेवकाने सांगितलं चिंता करू नका, आम्ही जागो राहणार आणि तुम्हाला वरती देणार. ठरल्याप्रमाणे तोही दिवस उजळला. माझे भगवान काही जन्माला आले रात्रीच्या 12 वाजता. निशी जन्म काळ
ऐका, निशी म्हणजे रात्र, रात्रीच्या 12 वाजता देवांचा जन्म झाला. निशी जन्म काळ आले अष्टमी गोपाळ, झाला आनंदी आनंद अवतरले गोविंद. महाराज जन्माला आल्याबरोबर किती वर्षाची होती ऐका, 8 वर्षाचे. किती काय होती, अष्टमी होती, वय वर्ष 8 आणि अवतार 8. ऐका 8 शब्द तुम्हाला या ठिकाणी आपलं आवडत नाही बरं, 8 शब्द पण असं ऐका, अष्टमी शब्दाचा अर्थ काय आहे ते, अष्टमीचे 8 अवतार पूर्ण झाले होते म्हणून अष्टमी. येत योगेश्वर कृष्ण, राधाकृष्ण, गोपीकृष्ण, राधाकृष्ण, श्रीकृष्ण, येत योगेश्वर कृष्ण असे देवाचे अवतार 8 आणि 8 अवतार असं धारणा केल्याबरोबर देवकीला सांगितलं मालकाला, मालक स्वामी माझा ऐका, काय ऐका, आता माझ्या भावाला कळल आणि भावाला कळल्याबरोबर काय होईल, माझ्या बाळाला मारून टाकेल. सोडा सोडा बेटी, लपवा लपवा जगजेठी, झाले कंसासे कळेल, माझ्या बाळाशी मारिल. माझ्या बाळा माझ्याशिवाय राहत नाही, कंसाला कळल. त्यावेळेस भगवान आपल्याला हसू लागले, नामा म्हणे आले हसे आणि देव तेव्हा सांगत असेल. चला किती वर्षाचे, जन्माला 8 वर्ष झाले. थोडा मोठं बाळ जन्माला आलं, पण एक आनंद सांगेल. सांगू तुम्हाला काय ते, चंद्र काही थांबलाय का दादा, ऐका सगळे लक्ष द्या, ऐका शब्द. चंद्र काही थांबलाय का नाही, सूर्य काही थांबलाय का, कारण नित्य आहे, धर्म आहे, धर्माने सांगून टाकलं थांबायचं नाही. पण ज्या दिवशी माझे भगवान जन्माला आल्याबरोबर अरे 2 प्रहर रात्र संपली होती, 12 वाजतापासून होणं जन्म झाल्याबरोबर चंद्र थांबला. विठाला ऐका, 2 प्रहर रात्र झाली, चंद्र थांबला दसई, चंद्र थांबला. काय सांगू सखे बाई कृष्ण जन्मला, काय सांगू सखे बाई हरी जन्मला. 2 प्रहर दिवसा हे कोण थांबलंय, सूर्य थांबला. ऐका, 7 अवतार 7वा अवतार सत्याचा माझे प्रभू रामचंद्र जन्म कधी झाला, 12 वाजता दिवसा, 2 प्रहर दिवसा सूर्य थांबला गसरे, सूर्य थांबला. काय सांगू सके बाई राम जन्मला. त्याला प्रमाण काय, माझ्यानाशी दिलकर बोल बोल होय स्थिर, उत्तम हा चैत्रमास ऋतू वसंताचा दिवस. 9व्या दिवशी प्रभू रामचंद्र जन्माला आले आणि अष्टमीच्या दिवशी माझे कृष्ण भगवान जन्माला ऐका, जन्मल्याबरोबर ते हसू लागले. हसणाऱ्या भगवंताला वसुदेवाने विचारलं, ह्याच्यासारखं कारण काय. बाबा एक ऐका माग, तुम्ही चिंतेत पडू नका, मी सांगतो ते ऐका. काय करा,
बदलित येथे आणि मजाणी येते. त्या ठिकाणी मायेचा जन्म झाला. मला त्या ठिकाणी ठेवण राजाच्या घरी आणि मायेला घेऊन या. कृष्णा अरे तो 8 वर्ष आहे बाबा, मी लहान होतो. ऐका, आम्हाला एवढं माहित आहे लहानाचं मोठं होता येतंय पण मोठ्याचं लहान होता येत नाही. ज्याला होता येतंय त्याचं चरित्र भगवंताला डोक्यावर घेतलं. माझे भगवान लहान झाले आणि डोक्यावर घेतल्याबरोबर उतरलेला कमळापती बंधने कळते. दार बंद होत. एकताची देवा प्रती कवाडे उघडते. रक्षपाळ होते. मनुष्यासे रक्षपाळ प्रेम्या मोहिले सकळ. तुझी रक्षपाळांची नामदाराने वर्णन केलं. याला लोखंडाच्या बेड्या काय करणार आहे, याला कवाड काय करणार आहे आणि याला जागृती असणारे रक्षपाळ काय करणार. कारण त्रिलोक्यात जोन मारे त्याशी बंधन करील काय. मी सांगेल कीर्तन एक प्रमाणात शब्द बोलणार नाही बस शब्द असे प्रमाण सांगेल बस संपलं. कारण अरे त्रिलोक्यात जोन माय त्याशी बंधन करील काय. ज्या वेळेस माझ्या देवकी माते कवाड पुनश्य बंद झालं आणि हात जोडले आईची माया सांगतो. आई ही आई आहे. अरे देव जन्माला आले, त्या आई वडिलांच्या पुढे जन्म घेतला आणि त्या आई वडिलाला कारागृह. एवढे कृष्णाचे वैभव बंदी शाळे बसू दे. आपण म्हणतो का आम्ही 6 दिवस कथा ऐकल्या हो, 6 दिवस सप्त्यात राहिलोय, आमच्या देवानं असं का केलं. देव कुणाचं काय करत नाही. जे जे असेल प्रारब्धीन तेन तुझे कर्म कधी होणाऱ्या सारखी बुद्धी कर्मरेषा प्रमाण. कर्म होतं आमच्या असतं मला देवकी मातेचं आणि त्यावेळेस हात जोडले आणि सगळ्या देवदेवतांना नवस करू लागले. काय म्हणून ऐका, हे असणारे वनातल्या वाघोबा, हे असणारे वनातल्या आगोबा, माझी एक विनंती आहे. वनीच्या वाघोबा, वारुळातल्या नागोबा, झाडावरल्या आगोबा, हे माझ्या गाथ्यामध्ये आहे. मला तुम्ही माझी वाणी मदत बोलणार नाहीये पण त्यावेळेस सांगितलं माझ्या बाळाचं संरक्षण करा. अरे जगाचं संरक्षण करणारा माझा देव आहे. पण आईची गेली माया पुराचे हित वाडे माऊलीचे चित आईशी परवड्याची जाते प्रीती. अशी आई आहे. तेव्हा रोष करू लागली. त्यावेळेस पुष्कळ भगवंत असं बाहेर पडल्याबरोबर मंद मंद पडे पाऊस वरी छाया विशेष. महाराज पाऊस पडू लागलं. शेष भगवंत नाराला कळालं वरी छाया धरली. यमुनेच्या गंगेच्या काठावर गेल्याबरोबर पूर असं चढलेला होता आणि त्या ठिकाणी उभा टाकले आमचे वसुदेव आणि मला विचार करत होते जावं तरी धर्म संकट आहे, नाही जावं तरी धर्म संकट, नाही जावं तर जरी कंसाशी कळेल, जावं तर जर समाधी होईल, काय करावं लागेल त्याच्यामध्ये पर्याय ठेवला. असा डोक्याला हात लावला वसुदेवाने सांगितलं जो लिहून गेला विधाता मग कासया करावी चिंता. होणार जाणार तुझे कल्पांते वाया कुंडा करुणे काय विठ्ठल. नाही जमलं तर जमलं चला वाहून जाता येईल. मी माझ्या भगवंताला घेऊन भगवान असणार त्या गंगेमध्ये प्रवेश केल्याबरोबर पूर असणार गुडघ्याला पाणी लागलं, कमरेला लागलं, कंठाला पाणी लागलं. अंगठा लावल्याबरोबर महाराज काय झालं
देवाने असणार महाराज दर्शन दिल्याबरोबर त्या एवढे मातेनं वाट देऊन टाकले. गेल्या गेल्या कृष्ण भगवंताला नंद बाबाच्या घरी ठेवलं. देवी ते कृष्णाजीला माया घेऊन निघाला. अरे गोकुळाहून मथुरेला येईपर्यंत रक्षपाल जागेच होती. देवाची करणी आहे बसवलं. आणि त्या ठिकाणी गेल्याबरोबर भगवंताला त्या ठिकाणी ठेवल्याबरोबर ती माया रडू लागली. रडे माया तरी आकांत नामा म्हणे हृदय दूत जागे झाले. आणि मला राजाला सांगून टाकलं. आपण गोकुळामध्ये काय झालं, गोकुळाला आनंदाला पारावा राहिला नाही. गोकुळच्या सुखा अंतर्वार नाही देता बाळ कृष्ण नंदा घरी आनंदाला नरणारे गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. आनंद गोकुळामध्ये दुःख मथुरेमध्ये आहे. काय गोपिकांना कळालं. त्या गोपिका म्हणू लागल्या. काही माहित आहे का तुम्हाला शिंदे महाराज सांगा. काय झालंय. नंदराजा मुलगा झाला. गवळ सांगे गवळ दिला. पुत्र झाला विभूतीला. एक धावे की पुढे वाटी सुंद बडे. असा आनंद आहे. पण मथुरेमध्ये असणारा दुःखाचा लोट आलेला आहे. कारण अरे देव असणार तरी जन्माला येणार होते पण तू थांबले नाही. सुख मथुरेमध्ये आलं. सुख येतं आलं पण सांभाळता येत नाही. सुख प्रत्येकाला मिळते का नाही पण सांभाळलं पाहिजे. अरे सुख किती दिवस राहिलं. दिवस नाही राहिलं. 12 वाजता जन्म झाला की लागली देवावर लागलं. सुख मथुरेमध्ये आलं. मथुरेमध्ये किती दिवस राहिलं. अरे दादा 11 वर्ष मथुरेमध्ये गोकुळामध्ये राहिलं. गोकुळामध्ये किती दिवस राहिलं. फक्त 11 वर्ष. तिथून सुख वर केलं गेलं. 1500 वर्ष राहिलं. तिथून सुख कुठं आलं. तिथून पंढरपूरला आलं. आणि पंढरपूरला सुख थांबलं. का पुंडलिकाने भक्ती बंधा महापरमादेव ठरून आता ते सुख पंढरपूरला आहे बा संपलं. मी काय सांगालो गोकुळाला सुखाला पारावा राहिलेला नाही. हा आनंद व्यक्त करत असताना राजाने ठरवलं आता मात्र 8व्या जन्माला आलोय. मला निरोप मिळाला. आणि धावत गेल्याबरोबर दार उघडल्याबरोबर मारावया खड्ग घाली हातीची कृष्णोनिया गेली. आणि मारण्यासाठी खड्ग घालावं एवढ्यामध्ये तो जागेवर मारतोस कारण तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आला. तूच लागे वधे उपदला मला दे. काय सांगा प्रश्न गोकुळी जन्माला दुष्टा जळका बसुला. हे राजे तो कृष्ण भगवान गोकुळामध्ये जन्माला आला. बरं समजलं. मला वेड्यासारखा बघू लागला. काय करा विलाज नाही आहे का. मग मात्र सकाळच्या प्रहरी धर्मशाळेवर आला. 5 पानाचा विडा हातामध्ये घेतला आणि मानव वाटाकडून बोलू लागला. माझ्या शत्रूला कोणी मारील त्याला अर्ध्या नगर राज्य देणार. कंस हाती विडा ऐका. कंस हाती विडा पाहे चौकडा
पुतणी त्या पुढा काय बोले जाईल गोकुळा वधील त्या बाळा अशी त्या चांडाळा बोलत असे. कोण बोलतोय? पुतना बोलती आहे. दादा मी जाते त्याला मारून येते बा संपलं आणि आज राहते. त्याच्यावर पुन्हा काय म्हणतोय? यावरी बोले पाप मोचक जो वधून येईल बालक त्या अशा आवल्या लागली तर तिलक येईल छत्र चामर सिंहासन. काय सांगा मला तू म्हणता वेळ जास्त येणार नाही. मी जिथपर्यंत जाता येईल त्या थांबा थांबणार आहे. जास्त 15-20 मिनिटामध्ये काला करू कंटी झाला जातो बरं का. पण असा योग कधी आला नाही भेटी मंडळ असे म्हणून एक जास्तीत जास्त 10-15 मिनिटामध्ये शेवट होतो. मला सांगायचंय काय अरे बाप मोचक बोलतोय. माझा वैर्य जन्माला आला त्याला कुणी मारून यायचं अर्धा नंतर राजे देणार. त्यावेळेस माझ्या पुतणीनं विडा उचलला विष शोषण केलं आणि विष घेऊन मला निघाली कुठे गोकुळाला. दारामध्ये हात मारले दार बंद होतं. यशोदे एक आवाज दिला दुसरा आवाज दिला यशोदे. यशला माईनं ठरवलं कोणत्या तरी वृक्षावर पांगून असला असं. तो पूर्वी त्या काळामध्ये पांगून म्हणत होता माझ्या माता म्हणून आव्हान करत होता दान द्या न जाणू तो असं असला पाहिजे. आवाज येतोय कोठून तरी. कोण म्हणते आहे म्हणजे यशोदा माता म्हणते आहे. आवाज येतोय कोठून तरी कोण कोण बसलंय झाडावरी. आवाज येतोय कोठून तरी. अरे पण झाडावर आहे पुतळा ऐका. तिसरा आवाज दिला यशोदे. यशोदे म्हटल्याबरोबर धावत आली दार उघडलं. दार उघडल्याबरोबर पुत्र मावशी बोलणं केलं ताई तुला मुलगा झाला म्हणे. आपण कोण? मी तुझी थोडी बहीण आहे. महाराज खोटं बोलतात आणि खरं काम साधून जातात. खोटं बोला सुरुवात केलं मावशी रूप धारण केलं आणि 20 पाडण्यासाठी पुत्र मावशी दारामध्ये स्थानापन्न झाल्या. आल्या दार उघडलं. कुठं आहे कृष्ण? बाई काय समज एवढं रडतंय किती रडतंय. नाना परी समजा भीती मागलं ते खाया देते थापटोनी निजविते पर्या उगा राहिना रडता राहिना बाळ माग रडता राहिना बाळ माग रडता राहिना. नाना परी समजलं पण नाही आणि इकडं नाही इकडं नको आता थांब थोडं आण घेऊन ये. यशोदराव वाटू लागलं बाळ झोपलं आता कशाला असणार मला जागा करावं. पण इकडे खोटं काम करायचं होतं घाई करू लागल्या. यशोदा माईनं सांगितलं काही थोडंसं बाहेरून येते म्हणले मी तोपर्यंत थांबा. आले म्हणल्याबरोबर ज्या ठिकाणी बाळ झोपलं होतं त्या पाण्याजवळ गेल्याबरोबर कृष्ण भगवंताला कडेवर घेतलं आणि कडेवर घेऊन म्हणू लागले कृष्णा मी का आलो माहित आहे तुला? का आलो माहित आहे ना तुला? माहित आहे. मग विष आहे पिलं पाहिजे. विष पाजायासी आली पुतना मावशी. आणि विष पाजण्यासाठी पुतना मावशी आली होती. मावशी रूप धारण केलं. कृष्ण कळालं होतं आणि कडेवर घेतल्याबरोबर ए कृष्णा पिन विष. देव म्हणले नाही पिणार. पुन्हा सांगितलं कृष्णा अरे विष पिलं पाहिजे. किती आग्रह आहे का आग्रह. आता आमच्या बाबांची भेट झाली समजा उद्या अचानक घरी भेट आला त्यांनी सांगावं महाराज घराकडे चला थोडं 2 घास का नाही वसावं मला जमतच नाही वसावं. आग्रहानं जर तिसऱ्या वेळेस माझ्यावर आग्रह झाल्यावर जावं लागेल बरं का. कृष्ण भगवान म्हणू लागलेले आग्रह चाललाय बोलले आता आपण विष शोषण करावं लागल. तिसऱ्या वेळेला विष पाजायला आरंभ केला. पुतनेशी शोषले नारदाशी मोहिले. अरे विष शोषण केलं आणि शोषण केल्याबरोबर ऐका रक्त असणार संपलं. शिरला काय त्या शिरला कळा लागल्या आणि मग मारू लागले सोडी कृष्णनाथा मेले रे अच्युता मेले सोड मला आता सोडत नाही. आणि जीवन घेतला अचानक प्रेत पडले असे वाडियात. अचानक प्रेत पडलं. राक्षसी होत्या कृष्ण भगवान वर दिसू लागले आणि त्यावेळेस माझी यशोदा माता बाहेर आल्याबरोबर
कृष्ण भगवंताला पाहिलं तर बाळ कुठं होतं? विठो माझा क्रीडा खेळ आहे का? गोड प्रमाण आहे. विठो माझा क्रीडा खेळ तिच्या उरावरी लोळे, कृष्ण माझा क्रीडा खेळ. क्रीडा होता का होते? हे कार्य करायचं होतं सांगतो तुम्हाला. मला काय केलं? फळे आणल्या, तोडलं आणि तोडून काय केलं? अग्नी दिला, नामा म्हणे दिला अग्नी. वासन माय गगनी तुवा संकाधिका चेडिमाने सायलू सोडू दिला पुरणे विसाचे निस्तर पाने मारू आले. मारण्यासाठी महाराज आले होते. या वैकुंठला पडून लागलं. महाबळ भट आला, त्याची फजिती केली. हे दोन कार्य कधी केले? लहान वयामध्ये अभंगाच्या चरित्र आता एक सांगितलंय, फक्त 6 सांगू नको. ये दशे दशा म्हणजे अवस्था, 6 अवस्था. आणि या अवस्थेमध्ये काय केलं? बालपणामध्ये लहानपणामध्ये 2 कार्य केले. आता रांगू लागला. एक 10 मिनिट थोड्या सांगितलं, 10 मिनिट काना करू बसवलं. आता रांगू लागला. कसं रांगतं? सगळं माझ्या माता आहे. बाळ रांगताना पहिलं तळ हातावर रांगतो होता. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगणे रंगणात तोम्या देखील लागेस. रांगू लागल अंगणी, रांगू लागल अंगणी, रांगू लागल अंगणी माता जावळाची वेली. माता जावळाची रांगताना असणार महाराज. आणि तो खोड्या करू लागला बसायला. आता कशा खोड्या केल्या? त्या खोड्याचा 2 मुद्दे सांगणार बसवलं. प्रसंग आहे महाराज. त्या गोकुळामध्ये घरोघर भरपूर सण करतात. आणि प्रत्येकाला सासूबाईनं काम वाटून दिले होते. तुमच्याकडे धार काढण्याचं काम, तुमच्याकडे दुग्ध असताना महाराज या ठिकाणी मंथन करण्याचं काम, तुला सडा समाज टाकण्याचं काम. आणि या भागात ते करीत होते. ज्याला भागाला काम आलं ते काम करत होत्या. पण एका गोपिकाचा भाव पाहिला. कशाची चोरी केली? चित्त चोरी येले नंदाच्या नंदने का म्हणे गोड लोकमध्ये केले हो. कशाच्या? दयाच्या जोरच्या. अरे ज्या आनंद भावाच्या घरी 9 लाख गाई होत्या. इथे 9 लाख आहे तुझा एकुलता मी एक. आणि गाई राखतो 9 लाख. ज्यांच्या घरी एवढं दूध दुप्त होतं ते चोऱ्या करत्याला त्याला अध्यात्म सांगायचंय. आणि मला आवाज उडला. घुमघुम करती डेरे घुमते आनंदल्या गवळते गवळते छंदे छंदे डोळते. घुम 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 आवाज उडाला. राधिका असताना महाराज मंत्राला आरंभ केला. कृष्णाने भाव पाहिला. सूक्ष्म धारण केलं आणि डेऱ्यामध्ये प्रवेश घेतला. दिवसभर आला. सासूबाईने विचारलं, ताई आज दुसरं काम करण्याची विचार नाही तुमचा? कारण काय? लोणी आलं नाही. काय झाले सासूबाई? काही कळणार. कळायलाच मार्ग नाही. काय करावं? मी एक शास्त्र सांगते म्हणे, थोडं शिळं पाणी घे, थोडं ओढून पाणी गरम पाणी घे आणि टाक. आणि पुन्हा मंत्राला आरंभ कर. पुन्हा आरंभ केला. पुन्हा विचारलं, आलं का लोणी? काय झाले? दोन्ही सासूबाई काही कळेना. कळाय मार्ग नाही हो. पाणी घातलं बरोबर हो.
ऊन शिळवण घालते परते लोणीना काय झाले सासूबाई काही कळेना म्हातारी माणसाची गरज आहे बऱ्या काळाला म्हातारी माणसं बाबा आता काय झालं दुरावले जरा दूर ठेवले जरा ऐका म्हातारी सांगते आता काही पण सांगते ऐक टाकणे मागे सार डेऱ्यामध्ये हात टाकाय आणि हात टाकून पाय बरं ऐकल्याबरोबर डेऱ्यामध्ये हात टाकल्याबरोबर माता जावळाची विधी बाळ पाहिलं नंदराचा मुलगा मध्ये सापडल्याबरोबर ते बोलू लागले कृष्णा रवीचा माथा लागला असता फुगला असतो सासूबाई दारामध्ये होते सासूबाईने ऐकलं आणि आवाज दिला कोण तुझ्या बरोबरी सांगत येतो निरंतरी कोण आहे घरामध्ये कुणाशी बोलतेस तू अहो सासूबाई ऐका काय ऐकायचंय किती राग सापडलं लगेच धावत आले हो का म्हणलं बाळ आहे आपल्या डेऱ्यात कसं आलंय की मला माहित नाही पण जर माथा लागला असला तर काय झालं असतं गावात राहणं मुश्किल असतं आगबाई म्हणली ह्यानं तुम्ही येऊ दिलं नाही लगेच बरं धावत गेली यशोदेला हाक मारली यशोदे काय झालं यायचं नाही म्हणली झालंय काय सांगू का आमच्या घरामध्ये येऊन आमचं लोणी खाऊन गेला कोण म्हणतंय मी पाहिलं यशोदेबाई तुझा मुरारी डोळ्याने पाहिला लपत लपत येऊन लोणी खाऊन सूक्ष्म धरून गळ्यामध्ये प्रवेशला सूक्ष्म धारण केलं त्याच्यामध्ये प्रवेश घेतला डोळ्याने पाहिला कोण म्हणतं मी म्हणतो तो दुसऱ्या आली धावणी म्हणे ग बाई काय केली करणे यशोदे आम्ही राहावं का जावं काय झाले परवाला आमच्या घरात दारी लिहिला होता म्हातारा घेऊन जाता फोडेला वरी सैरा फोडेला यशोदे कृष्णाला सांगावे त्यांचं बोलणं तो तिसरी आली धावणी म्हणे बाय काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोयशी गाठ देऊनी गाठ बाई कोणाशी सुटेना यशोदे बाळ तुझा काना मला प्रत्येकीचं कारण ऐकलं का कुकुळीच्या स्त्रिया आले सांगा ग्राणे सांगावया आल्या कुकुळीच्या स्त्रिया सगळ्याला सांगितलं अजिबात तुम्ही बोलू नका माझ्या गुरुवा लहान आहे बाळ माझं तान तान काय सांगतात रान गिरान का बरं गाणं सांगायचं हो का माझा बाळ फार लहान आहे तुम्हाला कसं वाटत असलं तर काय करा त्याची तुम्ही संग सोडा श्रृंग माझा वेळा याला नाही दुसरा जोडा तुम्ही याची संगत सोडा ग गोकुळ जाणारी सावळा चिमणा माझा गवळणीत खेळतो गाजा तुम्ही मोठ्या ढाल गदार गोकुळ जाणारी सगळ्यांना खोट्यामध्ये काढलं चंद्रकाकू हुशार होते चंद्रकाकू म्हणले असं करू उद्या घरला आलं का आपण बांधून टाकू प्रश्न बघताना पाहिलं बाबा म्हणले आला म्हणलं आपल्याला उद्या बांधणार आहे म्हणून बघू आपण संध्याकाळी महाराज रात्रीच्या 12 वाजता कृष्ण भगवंताने काय केलं त्या घरामध्ये घेतला कुटोरीमध्ये रात्री तेथे आले सावळा सुखशेते पोहडले देखे गोटी बाळा सोन्या शेजे विपरीत करणी केली पतीची दाढी तिची वेडी दोषी गाठ देऊने गाठ बाई कोणाशी सुटेना ते बाळ तुझा ताना रात्रीच्या 12 वाजता पलंगावर झोपलेले होते महाराज दोघांची गाठ मारली आणि सांगितलं ब्रह्मदेव जरी आला तर गाठ देणे पाहिजे अरे मेड्या
साध्या आमच्या या मृत लोकांमध्ये जोप आहेत त्या जोपाने गाठी बांधल्या तर दिल्लीचा हायकोर्ट गाठ आल्या. आज देवानी गाठ बांधलेली कशी सुटू शकते आहे सांगा? हा, त्या चुकीची गोष्ट आहे सांगा. मला सांगायचं गाठ ब्रह्माची का न सुटे आणि देव बी आला सोडा नाही. देवाने सांगून टाकलं. सकाळच्या प्राणी कोण आले? आलं गोसाई बाबा आले बाबा दारामध्ये. दार बंद होत अगोदर प्रयत्न केले बरं का. कारण सकाळी 4 वाजता उठायची सवय होते आमच्या असणार. आणि काकूला उठल्याबरोबर दाढी ओढली. ओढल्याबरोबर काय म्हणले पत्रात? कागे मातली सकली दाढी बिनीची गाठी एका जनार्दन्यान वाहे घोरटे. शपथ नाही तुमच्याकडे छान आहे ते म्हणते. तुम्ही का बरं असं माझी बिनी ओढली सांगा? ते मला हे बघ माहीत आपण ओढलेले बाबा म्हणला. गाठ करून सूप बांधली आहे. कुणा बांधले माहित नाही. सोड म्हणला. सोडायला आराम केला. सोडी तास होते ना. हे म्हणले विळी घेऊन ये म्हणले. माझं दोघाला वर जावं लागलं. वरच्या मधल्यामध्ये विळी आहे. दोघे निघाले मध्ये. 2 आणि 4 वाजता कुणीच नाही निघाले. गेल्याबरोबर कापायला आराम केला. मालक माझी आईवरची वेणी आहे. वेणीकडे कापू नका मला. दाढी कापून जाऊ दे म्हणला. पण सुटाय बस म्हणलं. कापिता कापेना. पुन्हा जेव्हा होता दिवस होती म्हणजे जाळून टाकू आपण. जाळायला झाल्यावर मी माझ्या वेळी करू नका. तेव्हा मला पळू नये म्हणला. सगळी जाळी जाळी आहे बरा. जाळीता जळेना सुटेना कापेना कापेना काही केल्या. शांतीचा असला प्रसंग आहे महाराज. दोघं स्थिर बसले. एखाद्या अष्टात करून गेले. दार बंद आहे. गोसाई बाबा हाक मारल्या बरोबर अल्लाह हो देवा मर्या कोण आहे? मी गोसाई बाबा म्हणले. किती लाभ होते? 4 पाहिल्या. 8 पाहिल्या पीठ घेऊन जा म्हणले होते मला रात्री. का म्हणे लाभ होय तो व्यापार. आता 8 पाहिल्या पीठ पाहिलं मला सोडायला काय वेळ आहे. मुली आड केली. सोडायला प्रयत्न केला नाही. गड्या काकू म्हणला ते बी 4 पाहिल्या पीठ मिळायचे नाही मला आपल्याला. बरं गेले तर गेलं ग बसाव का. आलं पीठ घेऊन आले बरोबर. तुम्हाला काय माहित आहे का नाही? काय गरज आहे का सांगायची? काय माहित आहे? अहो तुमच्या गलीमध्ये लईच बाबा आता काय सांगावं. लहान लेकर खेळतं असं झालं. नाना नानी दोघांनी काय केलं? दाढीची म्हणजे गाठ बांधली आहे आणि आता सुटलं ना. हा ग बाय म्हणायचं गेलं गेस तिकडं बाय. हा ग बाय म्हणत घंट्याचं मला सगळी गल्लीच गल्ली सगळी लेकर बाळ. चंद्रा काकू चंद्रा काकू. आता एवढा करता लागल्यावर म्हणता तू कुठला काही म्हणली होतीस का? म्हणलं होतं म्हणले काल. हा जिबलीने केला चाळा. गाठ्यात नाही बरं एवढं सांगलं मी. जिबीने केला चाळा आणि बोला आला कपाळा. काय म्हणलं? नंदाच्या पोरला म्हणलं होती बांधून टाकली. हा बरोबर आहे मला. मग तिकडे गेलं सुद्धा माझ्या मला 2 जण निघाले. पण गंमत अशी झाली आहे. गवळणीची उंची होती 5.5 उंची आणि ते मालकाची होती कमी. ते होते फुजी. आता लग्नात नवदेव पुढं असतंय का मागं असतंय? पुढं असतंय. आज कीर्तन पुढं आहे. काय गंमत आहे बघा की लग्नात नवदेव पुढं असतंय. आज मात्र कीर्तन मागे आहे. ती उंची असल्यामुळे पुजं होतं. सगळा दमान उतरा चला गेलं. हिला वाटलं लवकर जाऊ कृष्ण भगवंताकडे भेट घ्यावी आणि दमन चाललं. ह्याचा पाऊल लहान पडू लागला. जरा पुढे गेलं की दाढी वळी धरायची. लवकर थोडं म्हणून करतो फिरायचं. गवळण घर घर गिरी क्या मारे गवळी वर दाढी भरे. गवळण घर घर गिरी क्या मारे. कसं तरी महाराज कसं तरी गेले. गेल्यावर कधी नंदराजाला हात धरला होता. कृष्ण भगवान म्हणाले हो का बाबा आज चालूवर चला. आज चालू मला कशाला जायचंय? चला तरी की म्हणला. चावडीवर मी बापाला घेऊन गेले आणि मांडीवर नंदराजाचे असं कृष्ण भगवान. महाराज वाहवर दिसली. हा कसं म्हणले होते काल बांधते आता देवानं बांधलं आहे का नाही? नामा म्हणे नंद बसराचा आवडी घेऊन आवडे कृष्णाजीला. आणि पाहिल्याबरोबर सांगितलं करा क्षमा अपराध महाराज तुम्ही शुभ. संध्याच्या सुटल्या गाठी अंधाला पोटे शीतळे तसे चंद्र केले नारायणे. रांगता गोधने राखीत आहे. 2 आपले क्रमांक संपले. आता 1-2 मिनिटं काढायला संपलं. कृष्ण भगवंताला माझ्या यशोदी मातेनं काना धरलं. सांगितलं कृष्णा तुला आम्ही ताकीद करत आहे. घराला कुणाच्या जाऊ नको. वर्जवाकड्या पेंद्या सुद्धा मात्याच्या डावामध्ये जाऊ नको. राकीड तुझा पितानंद मात तयाचा खाऊ नको. कृष्णा तुला आम्ही ताकीद करत आहे. घराला कुणाच्या जाऊ नको. काय
करतो चोरी, काय गुन्हे का करीत असो चोरी, ती सांगू तरी नाही कशी हारी. देवा कुठपर्यंत सांगू मी, आई मी पुन्हाची चोरी करत नाही बस म्हटलं. आता उद्या गावात राहू नको, उद्या रानात जा, उद्या जाईन मी राणा सगळे घेऊन गोधडा. पण आई मला भूक लागली, आता आम्हाला भूक लागली, कांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख. आता आम्हाला सुद्धा जेवण वाटायला, पण 2 मिनिटाची भेटलं संपलं. पण म्हणजे भगवंताने सांगितलं मला शिदुरी करून दे, काय आवडतंय सांगा, काय आवडतंय. देवानं सांगितल्याबरोबर देव सांगू लागले, तुप लावून करी भाकरी, वांगे भाजून भरीत करे, वरी कांद्याचे कोशिंबिरे मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल मला जीव घाल. साध्या गव्हाची पोळी लाटी मला पुरणपोळी करून दे मोठी, नाही आडवी तर पुडासाठी मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल. आई खडे साखरेचे खडे मला लवकर करून दे वडे, बाळ सुंदर सुंदर रडे मला जीव घाल. यशोदे घराकडे चाल. आई लवकर, आई लहानच घे गे मुंडा, माझं लवकर करून दे मांडा, लांब गेल्या गायच्या धुंडा मला जीव घाल. तयार केली आणि भगवान निघाले. गाई चारावया जातो शारण पाणी, मार्गी भेटली राधिका गवळणी, कष्टदान मागे मिरे हासडोली, कौतुकी क्रिय शोधी जननी हो. वृंदावनामध्ये गेल्याबरोबर सगळं आवाहन केलं, आता जेवण करायचंय. सगळ्याला काय सांगितलं, माझे आहे तैसे पाहे, पण आहे तरी घरात जाय, माये नोनी ताणावे. तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी, नका करू दोरी पाया पाठवणे वेगळे. सगळ्यांनी अष्टमा सूर्यकडे केल्या आणि भगवंताने सांगितलं, कडके सोडलेल्या मोठा आयचा दही काला घुमटा, म्हणून काला महत्व दिलं जातं. काल्याचं अष्टर फार सुंदर कीर्तन आपल्याला अष्टर मला प्रमाणाने ऐकावं लागेल. तुकाराम म्हणतात, आता काला ती शब्दाची, ब्रह्माचा काला, नामाचा काला आणि बाताचा काला, ऐक्य म्हटलं जातं. काला म्हणजे ऐक्य. देवाने ठरवलं कसा पंक्ती काला कधी होतो, पौर्णिमेला काला. पौर्णिमेचा काला भेटून आदे झाला, वाट ठोकळा पांडुरंग. सगळ्यांना अष्ट पंक्ती बसून दिले महाराज. देव मध्ये उभा टाकले. देव लोकांना कळालं, चला म्हणले आज लातूरमध्ये विद्यानगरमध्ये काला खायला मिळणार आहे. पण महाराज इथले देव लोक लय हुशार. म्हणले आपले गडी कोण कोण निवडा भिन्न गुणी, आपले जेवढे पोर आहेत, आपले जे माणसं आहेत ते एका बाजूला बसा. देव लोक म्हणले तर आपला लाग नाही गड्या, कालीचे आशे देवदळे झाले माशे. सगळ्यांना प्रसाद दिला, पोहोचला. कृष्ण भगवान उभा टाकले आणि एक श्लोक घेतला. आपला एक श्लोक झाला की काला पूर्ण झाला. विठ्ठल सगळे जण आता स्थिर आहे का एवढा श्लोक आता समजून. सुंदर भागवतामध्ये एक श्लोक आहे, काला या शब्दाचा अर्थ जेवण करण्याच्या अगोदर. आणि या ठिकाणी एक श्लोक घेतला पाहिजे, तो असा आहे, बेव्रत बेनो जठर कुलयो श्रंग बेत्री दुख्य वामे पानो रसंकोलम तत्फलांगुलेशो तिष्ठन्मध्ये सोपरिस्मृतो हसेन नर्मभी सोहे कोट स्वर्ग लोके विष्टे भुजे यज्ञ भुग बालके. आता याचा अर्थ बिघडत सुंदर. जठर म्हणजे कंबर, पटर म्हणजे पितांबर, जठर पटव, श्रंग म्हणजे शिंग, वेत्र म्हणजे छडी, वाम म्हणजे डावा, पान म्हणजे हात, वामे पानो मर्सन कौलम तत्फलांगुलेशो. अनेक प्रकारचं लोणचं होतं. भगवान कुठं होते, तिष्ठन मध्ये सूर्प सुंदर हसे नर्म विश्व हे. कारण स्वर्ग लोक स्वर्गातले राजे लोक होते आणि ते लोक वाकोड्या वाकू लागले. वाकोल्या ब्रह्मादिका उत्तम लोका राहतो. सगळ्यांनी श्लोक घेतला आणि तसा शिवमंत्र आहे. सोंग सारले या भूत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्था पडे गेला नारायणी अवतार. माझी वाणी तुझी वडील गुणाव असे प्रेम काही कळा गोपाल
प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती उराव्या जिने करोने मुनसावे अंतरे श्रीहरीचे आयशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरचे. महाराज खरोखर आदरणीय आमचे जावई बापू यांनी आज सुंदर असणारा कार्यक्रम आयोजित केला आणि सर्वांना आमंत्रित करून आज आम्हाला सेवेची संधी दिली. आम्ही आमचं भाग्य समजू आणि त्यांचे भाग्याचा उदय आणि जोडे संदबार करण्यात आले हिचे करा. जीवनामध्ये अन्नदान महत्वपूर्ण कुणाच्या नावाने मात्र ती जो साक्षात देवत आहात अनेक प्रवेशाल करता येतील. पण आमचे गुरुच्या भेटी महाराज तुम्ही बोलवलेली आहे त्या मृदंगाचार्याचं मी काय द्यावं बरं. सुंदर मृदंग वाजवला काय देऊया अशी भाई होत आहे आणि ते मी का पाये जीव थोडा. गुरुजन भेटी मंडळ महाराज मंडळी आमचे जरी माझ्याकडून वेळ झाला असेल मला सांगा असं वाटतं काय करावं वेळ चार बंद करावं म्हणून सांडून मीर बोललो कठीण या लागी माझे तुम्हाला लोकांवर क्षमा करावी संपूर्ण बाळाबा शिणे माझे पायाच्या प्रसादे काही बोलू दे मध्ये क्षमा करून संपूर्ण अंगभूत लोह्या उपदेशाचे प्रबळ विशेष तुमच्या कृपेचे पोचणे मोठे काम विठ्ठल जय कृष्ण मने अवघा मने कलाज दादा
आहे का हरिभक्त प्राय आताच काल्याचे कीर्तन झाले महाराजांना आयर चढणार आहे